हॅलो एव्हरीवन, मी अभिनव कोयाले. माझ्या मराठी चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये आपण सिम्पल फ्युचर टेन्स पाहणार आहोत. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्ट टेन्स पाहिला होता. या व्हिडिओमध्ये आपण सिम्पल फ्युचर टेन्स पाहूया. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुम्हाला मी सांगतो की या व्हिडिओच्या खाली तुम्हाला सबस्क्राईब नावाचे असे बटन दिसेल, त्यावर क्लिक करा. ज्यामुळे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल आणि हे पूर्णपणे फ्री आहे. तर सिम्पल फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस विल प्लस V1 प्लस ओ. समटाईम्स वी यूज शॅल ऑल्सो, पण मोस्टली सध्या अमेरिकन इंग्लिशमध्ये आपण विल जास्त वापरतो. एस प्लस विल प्लस V1 प्लस ओ. एस मीन्स सब्जेक्ट, जो कृती करतो त्याला सब्जेक्ट म्हणतात. V1 म्हणजे व्हर्ब, जी कृती असते, खाणे पिणे हसणे पळणे येणे जाणे, याला आपण व्हर्ब म्हणतो. त्याचा आपल्याला फर्स्ट फॉर्म वापरायचा आहे आणि ती कृती ज्यावर होते त्याला आपण ऑब्जेक्ट असं म्हणतो. तर यासाठी पण माझा दुसरा व्हिडिओ आहे सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्टसाठी, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर. फ्युचरचा यूज असा असतो की आपण आपल्या जर फ्युचर प्लॅनिंग्सबद्दल आपल्याला बोलायचं असेल तर आपण हा टेन्स वापरतो. उदाहरणार्थ, मी उद्या मुंबईला जाणार आहे, उद्या मी एखादा पिक्चर पाहणार आहे, कमिंग संडेला मी एका माझ्या फ्रेंडचं मॅरेज अटेंड करणार आहे. तर हे सर्व माझ्या फ्युचर प्लॅनिंग्स आहेत. तर या बोलण्यासाठी मी हा सिम्पल फ्युचर टेन्सचा वापर करतो. तर आपण व्हिडिओ सुरू करूया आता आणि आपण टोटल सिम्पल फ्युचर टेन्सचे आपण 25 सेंटेन्स पाहू. त्याच्यामुळे तुम्हाला नवीन वर्ब्स पण कळतील आणि तुम्हाला आयडिया पण येईल की सिम्पल फ्युचर टेन्स कसा वापरायचा आहे. तुमच्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला या ठिकाणी हे सबस्क्राईब बटन दिसेल आणि बेलचा आयकॉन दिसेल. हे दोन्ही क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा. आय विल गो टू मुंबई नेक्स्ट वीक. मी नेक्स्ट वीकमध्ये मुंबईला जाईल. तर या ठिकाणी हा माझा फ्युचर प्लॅन आहे म्हणून मी विल वापरला आहे. गो म्हणजे जाणे, हा त्याचा फर्स्ट फॉर्म वापरला आहे. मुंबई हे एक फिक्स प्लेस आहे, त्यामुळे मी येथे टूचा उपयोग केलेला आहे. सो आय विल गो टू मुंबई, आय विल गो टू कॉलेज, आय विल गो टू स्कूल. तर ज्या फिक्स गोष्टी असतात त्याला आपण, आणि डिरेक्शन जिथं येते, मुंबईला जाणार आहे तर ही डिरेक्शन येते, त्यामुळे आपण इथं टूचा उपयोग करतो. बट जर मला असं म्हणायचं असेल की मी उद्या बाहेर जाणार आहे, आय विल गो आउटसाईड टुमारो. त्या ठिकाणी आय विल गो टू आउटसाईड नाही आहेत, कारण की आउटसाईड म्हणजे कुठलीही दिशा असू शकते, आउटसाईड म्हणजे कोणताही प्लेस असू शकतो. त्यामध्ये तिथं फिक्स काही अशी एक्झॅक्टली प्लेस नाही आहे, त्यामुळे आपण तिथं टू नाही वापरलं. आय विल गो आउटसाईड, नॉट टू. बट मुंबई ही एक फिक्स जागा आहे, सो आय विल गो टू मुंबई नेक्स्ट वीक. मी नेक्स्ट वीकला जाईल. या ठिकाणी इनची पण गरज नाही आहे. नेक्स्ट वीक, नेक्स्ट मंथ, नेक्स्ट इयर आणि लास्ट मंथ, लास्ट वीक, लास्ट इयर असे लास्ट आणि नेक्स्ट ह्या वर्ड्ससाठी आपण इनचा उपयोग नाही करत. आय विल मीट माय फ्रेंड टुमारो. मी माझ्या मित्राला उद्या भेटेन, हा माझा फ्युचर प्लॅन आहे म्हणून मी इथं विल प्लस V1 वापरला आहे. मीट म्हणजे भेटणे. टुमारोसाठी कधी ऑन, टुमारो आणि एस्टरडे यासाठी आपण ऑन वापरत नाही. बाकी जर तुम्हाला डेज सांगायचे असेल, ऑन संडे, ऑन मंडे, ऑन ट्यूजडे, ऑन वेनसडे, तर त्या डेजला ऑन येतं. टुमारो आणि एस्टरडे याला ऑन नाही येत. आय विल वॉच मूवी ऑन संडे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपण इथे ऑन वापरला आहे. आय विल वॉच, मी मूवी पाहणार आहे संडेला. वॉच म्हणजे पाहणे, फ्युचर टेन्स आहे कारण की अजून मी पाहिलेलं नाही आहे मूवी, हा माझा प्लॅन आहे. ही विल कम टू माय होम टुमारो, तो माझ्या घरी येईल. ही विल कम ॲट माय होम पण चालेल आणि ही विल कम टू माय होम पण चालेल, बोथ आर करेक्ट. तो उद्या तो माझ्या घरी येईल. शी विल मॅरी हिम व्हेरी सून, ते त्याच्यासोबत लवकरच लग्न करेल. मॅरी म्हणजे लग्न करणे, व्हेरी सून म्हणजे लवकरच, हिम म्हणजे त्याच्याशी. आय विल बी देअर, या ठिकाणी बऱ्याच लोकांना हा टेन्स कन्फ्युजिंग वाटतो की या ठिकाणी हे बी काय आहे. तर विल प्लस बी, बी हा पण एक वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. बी म्हणजे असणे, मी आय विल बी देअर, मी असेल तेथे. तर बी म्हणजे असणे हा एक व्हर्बच आहे. याचा प्रेझेंटमध्ये ॲमिजार आणि पास्टमध्ये वॉजवर असा उपयोग होतो. याला टू बीचे फॉर्म्स म्हणतात. सो आय विल बी देअर, मी तिथे असेन. नेक्स्ट सेंटेन्स आपण पाहू. ही विल गेट जॉब व्हेरी सून, त्याला लवकरच जॉब मिळेल. गेट म्हणजे मिळणे. दे विल कम ॲट 11 AM, ते 11 वाजता येतील. कम म्हणजे येणे, आणि ॲट का वापरलं आहे कारण की ते फिक्स टाईम सांगितला आहे. तर ॲट 11 PM, ॲट 5 PM, ॲट 6 PM, जेव्हा आपण टाईम सांगतो तेव्हा आपण ॲट वापरतो. आय विल ड्रॉप माय सन ॲट हिज स्कूल, तर स्कूलला मी त्याला सोडेल. सो स्कूल, सो फिक्स प्लेस आहे की स्कूलला सोडेल. ठीक आहे, मी स्कूलला जाईल. आय विल गो टू, टू येईल तिथं, स्कूलला जाईल, पण मी स्कूलला सोडेल त्याला. सो
here exactly at school. So here it's a like pinpoint. Okay, pinpoint. So at school, exactly at school. So I will drop म्हणजे सोडणे. I will drop my son at his school. She will become म्हणजे होईल. She will become an engineer in 2 years. In म्हणजे आत, 2 वर्षात ती इंजिनियर होईल. नेक्स्ट सेंटेन्स. आय विल सेल माय बाईक नेक्स्ट इयर. मी तुम्हाला सांगितलं नेक्स्ट शब्दाला आपण ऑन वगैरे नाही लावत. सेल म्हणजे विकणे. आय विल अपलोड व्हिडिओ ऑन व्हॉईस व्हेरी सून. तर मी व्हॉईसवर लवकरच व्हिडिओ बनवेल. व्हॉईस या सब्जेक्टवर, त्यामुळे ऑन वापरला आहे. अपलोड म्हणजे पोस्ट करणे. आय विल स्लीप टुमारो फॉर 10 hours. या ठिकाणी फॉर वापरला आहे कारण की पुढे एक कालावधी दिलेला आहे. जेव्हा एक फिक्स कालावधी असतो, ड्युरेशन असतो, तेव्हा आपण त्याला फॉर लावतो, फिक्स ड्युरेशन. सो स्लीप म्हणजे झोपणे. आय विल स्पीक विथ हिम. मी त्याच्याशी बोलतो. स्पीक म्हणजे बोलणे. ही विल मीट हर ऑन संडे. तो तिला संडेला भेटेल. संडे इट्स अ डे, सो वी आर सपोज टू यूज ऑन. सो ही विल मीट हर ऑन संडे. तो तिला संडेला भेटेल. आय विल पे इलेक्ट्रिसिटी बिल टुमारो. मी इलेक्ट्रिसिटी बिल उद्या पे करेल. पे म्हणजे पे करणे, पैसे पे करणे. आय विल रीड दॅट न्यूजपेपर वेन आय गेट फ्री टाईम. जेव्हा मला फ्री टाईम मिळेल. येथे वेन हा ऑलरेडी फ्युचर वर्ड आहे, त्यामुळे याच्या पुढं परत विल नका लावू. डिरेक्टली वेनेवर वेन येतो किंवा इफ येतो त्याच्यानंतर कधीही विल लावायचे नाही. कारण की वेन आणि इफ यांच्यामध्ये ऑलरेडी विल हा मिनिंग लपलेला असतो. वेन म्हणजे जेव्हा, इफ म्हणजे जर. तर हे ऑलरेडी फ्युचर इंडिकेट करतात, त्यामुळे परत त्याला पुढं विल नका लावू. आय विल रीड दॅट न्यूजपेपर वेन आय गेट फ्री टाईम. जेव्हा मला फ्री टाईम मिळेल त्यामुळे मी तो न्यूजपेपर वाचेल. फ्युचर टेन्स आहे म्हणून विल प्लस रीड. आय विल गो टू ऑफिस लेट टुमारो. मी टू आहे कारण की ऑफिस एक फिक्स लोकेशन आहे. गो म्हणजे जाणे. ही टॉट अस, सॉरी हे पास्ट टेन्स वाक्य आहे. आय विल हाईड चॉकलेट्स फ्रॉम माय यंगर ब्रदर. मी माझ्या लहान भावापासून चॉकलेट्स हाईड करेन. सो फ्युचर टेन्स आहे विल आणि हाईड. फ्रॉम लहान भावापासून मी चॉकलेट्स लपवेन. सो पासून म्हणजे फ्रॉम. आय विल डू होमवर्क टुमारो. मी होमवर्क उद्या करेन. डू म्हणजे करणे. आय विल अचीव फर्स्ट रँक इन एक्झाम. मी फर्स्ट रँक मिळवणे. तर जेव्हा एखादी गोष्ट आपण प्रयत्न करून आपल्याला मिळते तेव्हा त्याला आपण अचीव म्हणतो. आय विल एक्सप्लेन यू लेटर. लेटर म्हणजे मी तुला नंतर एक्सप्लेन करतो. आय विल एक्सप्लेन यू लेटर. आय विल प्रिपेअर टिफिन फॉर यू. मी तुझ्यासाठी टिफिन प्रिपेअर करतो. फॉर यू, फॉर म्हणजे साठी. मी तुझ्यासाठी टिफिन प्रिपेअर करतो. आय विल प्रूव्ह यू. मी तुला प्रूव्ह करून दाखवतो. तर असे आपले 25 सेंटेन्सेस आहेत. सो आय होप तुम्हाला हे सेंटेन्स समजले असतील आणि सिम्पल फ्युचर टेन्स कसा वापरायचा हे समजलं असेल. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक बटनवर क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब करा, हे बिलकुल फ्री आहे. आणि बेल आयकॉन पण क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचं अपडेट्स मिळतील. थँक्यू गाईज. थँक्स अ लॉट.